बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या मालकीचे 2 प्लॉट्स विकून राज्यातल्या पूरग्रस्तांना 25 लाखांची मदत देण्याची घोषणा केलेली आहे। म्हणजे आपल्या 2 प्लॉट्सच्या विक्रीच्या व्यवहाराची कागदपत्र आणि 25 लाखांची रोकड दाखवण्यासाठी त्यांनी पत्रकारांना आमंत्रित केलेलं होतं। लवकरच या मदतीचं वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते केलं जाणार असल्याचंही संजय गायकवाडांनी सांगितलंय। तर गायकवाडांनी आपल्या जमिनीची विक्री तब्बल 4,90,00,000 केली आणि त्यातले अवघे 25 लाख रुपये वाटपाचा सोहळा करत प्रसिद्धीची सोय करत असल्याचा टोला काँग्रेसच्या अतुल लोंढेंनी लगावलाय। दरम्यान आपण बघतोय की एकीकडे आरोप सुद्धा होतोय काँग्रेसचा, तर दुसरीकडे आपण बघतोय की पत्रकारांना दाखवण्यासाठी त्यांनी खास जमिनीचे विक्री केलेले पेपर्स आणि सोबतच कॅश सुद्धा, रोख रक्कम सुद्धा ठेवलेली आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी स्वतःच्या मालकीचे 2 प्लॉट्स विकले आणि ती मदत आपण एकनाथ शिंदेंच्या हस्ते पूरग्रस्तांना करणार असं त्यांनी म्हटलं। दुःखाच्या क्षणामध्ये आपण साथ दिली पाहिजे आणि म्हणून आज मी माझ्या वतीने 25 लाख रुपयाची मदत ही या उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांना देणार आहे। या 25 लाखातनं किमान 100 शेतकरी परिवारांचा जरी उद्ध्वस्त झालेला परिवार बसला तरी त्याचा एक आत्मिक आनंद आपल्याला त्या ठिकाणी असणार आहे। हे पैसे देताना मी माझे सर्वे नंबर 44 मधले 2 प्लॉट याची इसार पावती करून ही रक्कम या ठिकाणी आणली। खरेदी अजून व्हायची बाकी आहे, पण 25 लाखाची इसाराची रक्कम मी या ऑफिसला आणलेली आहे आणि ती रक्कम मी डीडीच्या माध्यमातून किंवा चेकच्या माध्यमातून सीएम फंडामध्ये त्या ठिकाणी देणार। देताना कदाचित मी दसरा मेळाव्याच्या मध्ये एकनाथ शिंदे साहेबांच्या हस्ते पण ती आपण सुपूर्द करू शकतो। संजय गायकवाड प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी नवीन नवीन कारनामे करत असतात। कधी तलवारीने केक कापतात, तर कधी वेटरला बॉक्सिंग करतात, त्याला मारतात, पाडतात खाली। आणि आता तर त्यांनी सांगितलं की शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी मी माझी जमीन विकली। माहिती घेतली आम्ही, 4,90,00,000 काहीतरी अशी जमिनीचा सौदा झालेला आहे आणि 25 लाख असे टेबल वगैरे ठेवून मी शेतकऱ्यांना देतो आहे। अहो संजय गायकवाडजी, असली फालतू प्रसिद्धी करण्यापेक्षा ज्या सरकारमध्ये तुम्ही आहे ना, त्या सरकारला सांगा की 50,000 हेक्टरी मदत शेतकऱ्यांना पहिले द्या। अजूनपर्यंत हप्ता आलेला नाहीये, पूर ओसरू द्या। हंबरडा फोडतील शेतकरी आपल्या घरातल्या वस्तू पाहिल्यानंतर, आपलं घर बर्बाद झालेलं पाहिल्यानंतर, आपलं शेत पूर्णतः बर्बाद झालेलं पाहिल्यानंतर, शेतातली माती खरवडून निघाल्यानंतर, ज्याच्यामध्ये पीक होतं ते जमीनच्या जमिनी खरवडून निघालेल्या आहे, पिकं गेलेले आहे आणि तुम्ही फक्त पर्यटन दौरे करतात आहात सरकार।